अमरावतीत 35 वर्षीय महिलेला जाळ्यात ओढून भोंदूबाबानं तिच्यावरती अत्याचार केले. तुटलेलं लग्न पुन्हा जोडून देतो असं सांगून महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. तर या भोंदूनं तिच्यावरती अत्याचार केला. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. रियाजुद्दीन आणि वसीम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर या प्रकरणामधील पीडित महिलेचं साधारण वर्षभरापूर्वी लग्न हे तुटलेलं होतं आणि काहीच दिवसांपूर्वी ही महिला रस्त्यानं जात असताना तिची ओळख रियाजुद्दीन नावाच्या व्यक्तीशी झाली. या आरोपीनं महिलेची वसीमकडून विशेष पूजा करून घेतल्यास तिचं तुटलेलं लग्न हे पुन्हा जुळेल आणि सगळ्याच अडचणी दूर होतील असा विश्वास दिला. नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात 64/1, 64/2, 115(2), 351(2), 351(3) आणि कलम 3 ब्लॅक मॅजिक ॲक्ट 2013च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील दोन्ही आरोपी रियाज आणि वसीम यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. भोंदूबाबा अशोक